त्यानंतर मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडलं जाणार आहे। त्यासाठीचा मेट्रो गोल्ड लाईनचा अहवाल शासनाला सादर केलाय। या मार्गाची जबाबदारी सिडकोवर सोपवली आहे। राज्य शासनासह संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयाने हा प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। कसा असेल हा मार्ग बघा। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मार्ग सुरू होईल। LBS मार्ग कुर्ला सेंट्रल LTT घाटकोपर पूर्व, गोवंडी पश्चिम मानकुर्द ISBT मानकुर्दला जोडणार। वाशी सानपाडा जुईनगर नेरूळ सेक्टर 1 आणि नेरूळला जोडणार। सीवूड बेलापूर सागर संगम तरघर मोहा NMI T2 पर्यंत हा मार्ग जाईल। हा मेट्रो 8 चा मार्ग कसा आहे ते आपण बघतोय। वैशिष्ट्य काय त्या प्रकल्पाची बघा, मुंबई विमानतळ T2 आणि नवी मुंबई विमानतळ T2 या मार्गावर जाईल। मार्गाची संपूर्ण लांबी 34.89 किलोमीटर। नवी मुंबई क्षेत्रातील मार्गाची लांबी 21 किलोमीटर आहे। संपूर्ण मार्गावर 20 स्टेशन्स आहेत आणि 6 भूमिगत आहेत। त्यातली प्रकल्पाचा एकूण निर्धारित खर्च आहे 20,000 कोटी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।